नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण आज चाललो आहे गावी गणपतीसाठी आणि आपण खूप दिवसानंतर तुम्ही पाहिलंच असेल माझ्या गाडीच्यावर एक कॅरियर लावलं आहे। तर आपण याचं लॉंग डिस्टन्स म्हणजे आपण 500 किलोमीटरची ट्रायल घेणार आहोत। बघूया आपल्याला कोण RTO कोण थांबवत आहे का, ते किती युजेबल आहे आणि कसं टिकतं आहे का वर। तर एवढं लॉंग डिस्टन्स मी फर्स्ट टाइम लावून जातोय। ॲक्च्युली शॉर्ट डिस्टन्समध्ये एकदा आलो होतो, पण ते काय हार्डली 20-25 किलोमीटरसाठी त्याने काय फरक नाही पडला मला, आणि ते सामान पण जास्त नव्हतं तर त्यामुळे त्याने काय मला फरक पडला नाही। तर आता आपण जवळजवळ 500 किलोमीटर असं ट्रॅव्हल करणार आहोत। बघूया किती वेळ टिकतं ते आणि कसं राहतं ते। तर याचा रिव्ह्यू पण तुम्हाला बघायला मिळेल, कारण याचं मी जे अनबॉक्सिंग जे आहे तर त्याचा व्हिडिओ मी खूप पूर्वी टाकलेला आहे। तर तो मी याच्या आय बटनमध्ये देईनच किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असेल। तर आता आपण गावी चाललो आहे। बघूया, आपण जाणार आहोत पाली माणगाव मार्गेच, कारण आपण अवॉइड करणार आहोत पनवेल, पेण, कोलाड वगैरे, कारण भले तिथे मुख्यमंत्री येऊन गेले, रस्ता रिपेअर केला गेला आहे, तरी पण आपण पाली माणगाव मार्गेच जायचा प्रयत्न करणार आहोत। तर आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता आपण आहोत मुलुंडमध्ये। ॲक्च्युली बहिणीला पिकअप करायला आलेलो, तर इथून आता आपण निघतोय 7 वाजता मुलुंडवरून। तर बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो। आधी पाली मग माणगाव, तर आपली जर्नी स्टार्ट होते। चला लेट्स गो। बघूया किती काय खड्डे तर आहेत रस्त्यात, पण ते किती त्रासदायक आहेत ते आपल्याला बघायचं आहे, आणि गाडीत थोडं वजन आहे त्यामुळे जेवढी हळू चालवायचा मी प्रयत्न करेन। चला आपण आता निघूया, स्टार्ट द जर्नी। नमस्कार मंडळी, आता आपण कलंबोली नाक्यावर थांबलो होतो आणि तिथून आता आपण निघालोय। आपण पकडणार आहोत एक्सप्रेस वेज, कारण खाली बघाल त्या बाजूला पनवेल साईडला जाण्यासाठी तर खूप मोठी रांग लागली आहे, खूप ट्रॅफिक जॅम आहे त्या बाजूला। आता आपण जाणार आहोत एक्सप्रेस वेनेच, आणि ते खालापूर टोल नाक्याच्या नंतर आपण लेफ्ट घेणार आहोत। आता आपण आहोत पाली माणगाव रोडवर। खूप जोरात पाऊस येतोय, भरपूरच पाऊस आहे, म्हणजे खालापूर टोल नाक्यापासून जो पाऊस सुरू झाला आहे तो कंटिन्यूज आहे। एक गोष्ट अशी झाली आहे की जे मी वर रूफटॉप कॅरियर लावलं आहे त्याचे जे हुक्स मी जिथे दरवाजाच्या आतमध्ये जिथे लावले आहेत तिथे 3 ठिकाणावरून थोडं पाणी आतमध्ये येत आहे। तर बघतो मी, माझ्या साईडने येत नाही आहे, पण बाकी जे 3 डोअर आहेत त्या डोअरमधून थोडं पाणी खाली येत आहे। तर ते मला चेक करावं लागेल, कुठे थांबल्यावर मी जरा चेक करीन, बघीन काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे बरोबर हुक बरोबर बसला आहे की नाही ते मला पण कळत नाही आहे। तर त्या बेल्टमधून थोडं पाणी दरवाजाच्या आतमध्ये येत आहे। तर बघेन मी थोड्या वेळात थांबल्यावर। तर हा सीन एन्जॉय करा, कारण खूप मस्त पाऊस पडतोय आणि या पावसाळ्यामध्ये ड्राईव्ह करायला पण मजा येते। बघा, ॲक्च्युली या रोडला ट्रॅफिक नसतं, पण कंटिन्यूज या रोडला आता पण ट्रॅफिक आहे। सगळ्या गाड्या एकदम लाईनशीर पद्धतीने चाललेल्या आहेत, तर ट्रॅफिक पुढे लागणार हे नक्की आहे। आता आपण पाहणार आहोत आपल्या रूफटॉप कॅरियर बॅगची काय कंडिशन आहे ती, कारण आता आपण खूप पावसामधून आता आलो आणि आता आपण जवळजवळ 60-70च्या स्पीडने गाडी चालवतोय। तर आपण बघू शकता आपली रूफटॉप बॅग आहे त्या जाग्यावरच आहे, हल्ली नाही आहे, पण पुढचा भाग थोडा वर झाला आहे हवेमुळे। तर बघूया आपण शेवटपर्यंत काय कंडिशनमध्ये राहते ती, म्हणजे जर्नीच्या एंडपर्यंत। नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत माणगावला, मुंबई गोवा रोडवर आता आपण आलो आहोत आणि आपण लेफ्ट मारला की हा मुंबई गोवा रोडवर लागणार।
इथे दुपारच्या वेळेला आलं की सिंगल रोड आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक जॅम होतं ऍक्च्युली. बघा आता आपण माणगाव सोडलाय आणि सिमेंट रोड सुरू झालाय जस्ट माणगाव सोडल्यावर. तर हा रोड कंटिन्यू तुम्हाला माहिती आहे, प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पण मी दाखवलेला आहे. तेव्हा माणगावच्या जरा पुढे आल्यावर म्हणजे 2-3 किलोमीटर पुढे आल्यावर फुल ट्रॅफिक जाम आहे, फुल लांब पर्यंत लाईन लागली आहे आणि मला गुगल मॅप इथे 59 मिनिट्सचा जॅम दाखवतोय, म्हणजे फुल लांब पर्यंत रांग आहे. आणि त्या बाजूने कोण येत नाहीये, पण त्या बाजूचा रोड रिकामा आहे पूर्ण. पण या बाजूला काय झालंय काय कळत नाही ऍक्च्युली. माणगाव ते लोणारे पर्यंत यायला जवळजवळ 1 तास लागला, एवढं ट्रॅफिक जाम होतं. म्हणजे 3 लेन वरून सिंगल लेन डायव्हर्जन होतं, म्हणून तिथे खूपच ट्रॅफिक जाम झालेलं. आता लोणारे मध्ये पण इथे पण ट्रॅफिक जाम आहे. आणि पुढे पण बघा, तुम्ही गुगल मॅप दाखवतो मी तुम्हाला, तर गुगल मॅप मध्ये पण बघा एकदम पुढे पण आणखी रेड दिसतंय पूर्ण, म्हणजे आणखी 27 मिनिटं तरी लाल दाखवतोय मला. दोन्ही साईडने गाड्या बघा, त्या बाजूला पण गाड्यांची रांग लागली आहे. जवळजवळ 3 तासानंतर आपण ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आहोत आणि अजून महाड यायचं बाकी आहे. जस्ट आता मोकळा रस्ता लागलाय आपल्याला. तर मी पळवायचा प्रयत्न करतो, कारण जेवायला पण थांबायचंच आहे शेवटी. तिथे थोडा परत 1 तास जाईल. तर बघतो केवढा डिस्टन्स कव्हर करू शकेन ते, कारण ऑलमोस्ट खूप लेट झालेला आहे. 2:15 वाजले आहेत आता इथेच. तर बघूया आपण कधी रात्री पोहोचतो ते. नमस्कार, आपण आता जेवायला थांबलेलो ऍक्च्युली. जेवण झालंय आपलं, आपण इथून निघतोय. 3:45 झाले आता, ऑलमोस्ट खूप लेट झाला आता. बघूया आपण कधी पोहोचतो ते, आणि पुढे काय ट्रॅफिक आहे का अजून मला तरी नाही माहिती. तर चला लेस आपण इथून सुरुवात करतोय जर्नीला. हा पहा, कशेडी घाटासाठी जो जाणारा रस्ता आहे तो नवीन रस्ता त्यांनी बनवलाय. तो ब्रिज, पूर्वीचा एक ब्रिज होता तो चालू केलाय. बघा समोर दिसत असेल तुम्हाला वर जाणाऱ्या गाड्या, तिथून पूर्वी खाली उतरावं लागायचं कशेडी घाटासाठी. तर आता हा ब्रिज पूर्ण चालू केलाय त्यांनी या बाजूने, आणि डायरेक्ट आपण ह्या रूटने कशेडी घाटापर्यंत जाऊ शकतो. बघा समोर तुम्हाला दिसत असेल, समोरच्या साईडने गाड्या वर जात आहेत. तो पूर्वीचा रोड होता खाली उतरण्यासाठी, म्हणजे कशेडी टनलकडे जाण्यासाठी. तर आता आपण सरळ चालू आहे आणि थोड्या वेळात आपल्याला टनल येईल पुढे आता. मित्रांनो, आता आपण कशेडी टनलकडे पोहोचलो आहोत. पावसाने खूपच जोर पकडलाय. बघा आनंदाची बातमी अशी आहे की दुसरा टनल पण त्यांनी चालू केलाय. आपण खूप लकी आहोत, जे सेकंड टनलने जातो आहोत. मला वाटतं हे फक्त गणपतीसाठी असणार, कारण त्यांचं बघा अजूनही रोडचं काम अपुरं बाकी आहे. आणि बघा चिखल वगैरे झाला आहे बघा, आणि सिमेंट कॉन्क्रीटचं तर दिसतंय, पण त्याच्यावर चिखल आल्यामुळे ते कळत नाही आहे. पुढे रोड बघा थोडाफार क्लिअर आहे बघा. हा हे सिमेंट कॉन्क्रीटचाच रोड आहे हा, आणि हा थोडाफार म्हणजे वर पण बघा सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब्स त्याने प्रॉपर घातलेले आहेत, म्हणजे हा इथपर्यंत रोड ओके आहे. पुढे बघा वर त्यांचं वरचं पण काम पेंडिंग आहे. आणि लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता की सिमेंट कॉन्क्रीटचा रोड अजूनही तयार नाही आहे, म्हणजे ही एकच लेन सिमेंट कॉन्क्रीटची तयार आहे. लेफ्ट साईडची लेन अजूनही सिमेंट कॉन्क्रीटची झालेली नाही आहे. तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता, तिथे बघा काहीच काम नाही झालं आहे. तर मला वाटतं हा फक्त गणपतीसाठी ओपन केला आहे. आपण त्यात लकी आहोत की आपण ह्या बोगद्यातून प्रवास करतो आहोत. आणि मला वाटतं हा गणपतीनंतर बंद करतील कदाचित, कारण ह्या बोगद्याचं अपूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी त्यांना हा बोगदा बंदच ठेवावा लागेल. तर बघा लेफ्ट साईडला बघा अजूनही पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड रेडी नाही आहे. तर बघूया आता आपण ऑलमोस्ट ह्या सेकंड टनलमधून तर चाललोच आहोत. आपण ह्या सेकंड टनलचा आनंद पण घेऊया.
मंडळी, पुन्हा आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. हा आहे खेड. ऑलमोस्ट खेड आता येणार आहे, म्हणजे खेड रेल्वे स्टेशन. हा त्याच्या अगोदरचा भरणा नाक्याच्या पूर्वीचा म्हणजे फ्लायओव्हर जिथून चालू होतो त्याची सुरुवात आहे. तर बघूया आता किती वेळ इथे लागतो ते, कारण माणगावच्या नंतर तर आपण जवळजवळ 2.5-3 तास तर ट्रॅफिकमध्येच होतो. तर आता किती वेळ लागेल इथून. समोरच्या बाजूने पण बघा गाड्या कमी येत आहेत, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आयदर सेम इश्यू असू शकतो की त्यावेळेला 3 लेनमधून डायरेक्ट 1 लेन केल्यामुळे तिथे जाम होतोय सारखा. इथे पण तीच परिस्थिती असणार असं मला तरी वाटतंय, कारण बहुतेक जण बघा इतका वेळ झालाय ना की बहुतेक जण सगळे खाली उतरलेत. तुम्ही गुगल मॅपवर तुम्ही बघू शकता, पूर्ण रेड दाखवतंय. ऑलमोस्ट खेड स्टेशनच्या जरा पुढपर्यंत होता पूर्ण रेड दाखवतोय. अजूनही मला तो 19 मिनिटं दाखवतोय, पण बघूया किती वेळ लागेल ते काही सांगता येत नाही इथे. आता भोसले घाट, ॲक्च्युली भोसले घाटामध्ये ट्रॅफिक नाही मिळालं आम्हाला. आम्ही भोसले घाटात आता आपण पोचलो आहोत आणि इथे ट्रॅफिक नाही आहे. जस्ट खेडच्या रेल्वे स्टेशनपर्यंतच ट्रॅफिक होतं. त्यानंतर तर सेम इश्यू सिंगल लेन करून पाठवत होते, म्हणून एवढं जाम झालं होतं. म्हणून एकच गाडी जात होती त्या लेनने. आणि रोड पण थोडा खेड रेल्वे स्टेशनच्या ब्रिजच्या पुढे रोड थोडा खराब होता. आणि आता भोसले घाटात अजिबात ट्रॅफिक नाही आहे. खेडमध्येच आपल्याला 5:15 होऊन गेलेले. आता भोसले घाट आपण चढतोय. आता आपण परशुराम घाट उतरतोय आणि ऑलमोस्ट संध्याकाळचे 6:30 व्हायला आलेत. मला वाटतं 6:45 होत आहेत. तर आता बघूया रात्री किती वाजता आपण पोहोचू ते, कारण मला डाऊट येतोय. बघा हा जो लेफ्ट साईडला रोड गेला तो परशुराम देवळाकडे, आणि आपण आता परशुराम घाट उतरतोय. पुढे आपण संगमेश्वरपर्यंतच जाणार आहोत. त्यानंतर आपण देवरुख मार्ग पकडणार आहोत. तर आता रात्री तो देवरुख मार्ग किती सेफ आहे हे मला पण नाही माहिती, पण जर गाड्या जात असतील तर मी जरूर त्या रोडने जायचा प्रयत्न करणार आहे. तर बघूया पुढे देवरुख रोडवर. पुन्हा एकदा चिपळूणमध्ये आपण ट्रॅफिकमध्ये उभे आहोत. मला वाटतं हे फक्त चिपळूण सिटी क्रॉस करण्या एवढंच ट्रॅफिक असेल, कारण रस्त्याचं काम चालू आहे. मधला फ्लायओव्हरचं काम तर अजूनही ठप्पच आहे. तो मध्ये एकदा ते कोसळल्यावर त्याच्यानंतर तर अजूनही त्याचं काम सुरूच झालं नाही आहे. तर काय थोडा वेळ लागेल मला वाटतं इथे. आता आपण संगमेश्वरचा डेपो सोडून लेफ्ट घेतला आहे आणि देवरुख साखरपा रोडवर आहोत. आणि बघूया, मी ॲक्च्युली विचार करत होतो जाऊ की नको जाऊ, कारण बघितलं तर माझ्या पुढे 4 गाड्या होत्या ज्या बॉम्बे रजिस्ट्रेशन दिसत होतं, मुंबई रजिस्ट्रेशन दिसत होतं. म्हणून मी म्हटलं चला जाऊया यांच्या मागून. तर बघूया आता किती सेफ आहे तो हा रस्ता. तर आता आतमध्ये देवरुखपर्यंत पोचायला तर माहीत नाही किती वेळ लागेल. तर आता 8:30 तर इथेच झालेले आहेत. तर आणखी रात्री किती वाजेपर्यंत घरी पोहोचेन याची पण श्युरिटी नाही. जर पुढे जर काय दाखवा असं मला म्हणजे वाटलं तरच मी दाखवीन, अदरवाईज मी विचार करतोय की व्हिडिओ एंड नाही करत आहे मी, पण व्हिडिओ मी आता पुढचा स्टॉप करतो मी. तर आपण सकाळी भेटू. गुड मॉर्निंग मित्रांनो. सॉरी, काल रात्री आपण व्हिडिओ एंड करू नाही शकलो, कारण आपल्याला रात्री 2 वाजले घरी पोचायला. तर खूपच हॅक्टिक झाला. जवळजवळ 18 तास ड्रायव्हिंग झालं. खूप हॅक्टिक झालं ॲक्च्युली. आता मॉर्निंग आहे ॲक्च्युली, आणि मी जरा कामानिमित्त देवगडला चाललो आहे. तर म्हणून मग आत्ता शूट करतो आहे आपण व्हिडिओ एंड करण्यासाठी. आणि खूपच ट्रॅफिक जाम असल्यामुळे 2 ठिकाणी एवढा लेट झाला आपल्याला. अदरवाईज आपण 7-7:30पर्यंत आरामात पोहोचलो असतो इथपर्यंत. पण दुसरं सांगायचं असं की आपण जे रूफटॉप कॅरियर लावलं होतं त्याने एक प्रॉब्लेम क्रिएट केला. म्हणजे कसं पाणी गेलं आतमध्ये ते मला पण नाही कळलं.
पण त्याच्यात पुढच्या बाजूने म्हणजे फ्रंट साईडने खूप पाणी आतमध्ये गेलं आणि त्याच्यामुळे ना काही बॅग म्हणजे माझी तर कपड्याची बॅग पूर्णच भिजली आणि काही गणपतीनिमित्त काही डेकोरेशन घेतलं होतं ते पण जरासं भिजलं. पण ते त्याचा आता मला शोध घ्यावा लागेल की ते काय पुढचा फ्लॅप बरोबर लागला नव्हता की चेन बरोबर लागली नव्हती, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल मला, ते बघावं लागेल का ते. पण एक चांगली गोष्ट होती की तो रूफटॉप बॅग जरा पण अजिबात आपल्या जागेवरून हल्ली नव्हती. जवळजवळ मी येताना नंतर तर ऑलमोस्ट 110च्या स्पीडने होतो, पण त्याच्यात अजिबात ती बॅग हल्ली नाही. ती एक ॲडव्हान्टेज तो एक म्हणू शकतो. आणि आपण फर्स्ट टाइम एवढ्या लॉंग रूटवर पावसाळा म्हणजे पाऊस पडत असताना आपण रूफटॉप बॅग यूज केली. तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण गावी आलोच आहोत, तर मी गणपतीचे व्हिडिओ तर मी शूट करणार नाही ॲक्च्युली, पण बघूया कुठे जाता आलं तर मी तुम्हाला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.